मला असे सिक्रेट सापडलेले आहेत ज्यामुळे तुमचे केस छान घनदाट काळेभोर होतील। हे सिक्रेट्स तुम्हाला कोणतेही सलॉन हेअरस्टाईलिस्ट सांगणार नाहीत बरं का। ते कोणते सिक्रेट्स आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। केस कसे धुवायचे। आता बरेच जण म्हणतील केस कसे धुवायचे हे सुद्धा सांगणार का? तर हो, तुम्हाला केस धुण्याआधी दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात। एक म्हणजे तुमच्या केसांचा प्रकार आणि दुसरं म्हणजे तुमच्या केसांचं पोत। आता केसांचे प्रकार हे बेसिकली 4 असतात। पहिला म्हणजे स्ट्रेट, वेवी, कर्ली आणि टाईट कर्ली। आता केस धुतल्यानंतर 1-2 दिवसात लगेच तुमचे केस जर ऑइली होत असतील तर तुम्ही क्लॅरिफाईंग सारखे शॅम्पू वापरले पाहिजेत, किंवा केस धुतल्यानंतर तुमचे केस जर ड्राय पडत असतील तर तुम्ही असे शॅम्पू वापरले पाहिजेत की जे वॉश केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये मॉइश्चर सोडेल। धुतल्यानंतर जर तुमचे केस ड्राय सुद्धा होत नसेल, ऑइली सुद्धा होत नसेल, एकदम नॉर्मल असतील तर अशा लोकांनी कोणताही माइल्ड शॅम्पू वापरला तरी चालेल। आता शॅम्पू कसा लावायचा, तर सगळ्यात आधी तुमचे केस पाण्याने ओले करून घ्यायचे। त्यानंतर एखाद्या बाउलमध्ये किंवा एका जगमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि तुमच्या केसांच्या लेंथनुसार शॅम्पू घ्यायचा आणि तो पाण्यात मिक्स करायचा। म्हणजेच काय, तर शॅम्पू डायल्यूट करायचा। यामुळे काय होतं की सगळं प्रोडक्ट केसांना एकसारखं लागतं आणि प्रोडक्टसुद्धा कमी यूज होतं। आता तुम्ही जर गरजेपेक्षा शॅम्पू जर वापरलात तर तुमचे केस ड्रायसुद्धा पडतात बरं का। केस धुतल्यानंतर शॅम्पू जर थोडा जरी केसांमध्ये राहिला तर तुमचे केस चिकट किंवा ड्राय पडतात। त्यामुळे काळजी घ्या की तुमच्या केसांमध्ये शॅम्पू अजिबात राहणार नाही। कंडिशनर का लावायचं ते सांगते। तुम्ही माशांचे खवले पाहिले आहेत का? अगदी तसेच आपल्या केसांना क्युटिकल्स असतात जे शॅम्पू लावल्यानंतर उघडतात। ते नॉर्मल करण्यासाठी आपण कंडिशनर वापरतो। आता कंडिशनरमुळे काय होतं, तुमचे केस छान शायनी राहतात, केस मऊ होतात। फ्रीझी हेअर तुम्ही कधी शायनी पाहिले आहेत का? नाहीच दिसणार, कारण त्यांचे क्युटिकल्स डिस्टर्ब झालेले असतात। आता कंडिशनर कसा लावायचा, तो थोडासा घ्यायचा, हातावर चोळायचा आणि मधून एंडपर्यंत तो अप्लाय करायचा, म्हणजे वरून खालपर्यंत लावायचा। स्काल्पला अजिबात लावायचं नाही। स्काल्पचे कंडिशनर हे वेगळे मिळतात, ते तुम्ही वापरू शकता। गरम पाणी टाळा। काही जणांना खूप गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते। यामुळे काय होतं की तुमच्या स्किन आणि हेअरमधलं नॅचरल ऑइल निघून जातं आणि तुमचे स्किन आणि हेअर दोन्ही सुद्धा ड्राय पडतात आणि खराब होतात। त्याच्यामुळे कधीही एकतर गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा। टॉवेलने केस घासून पुसू नयेत। बऱ्याच वेळेस काय करतो आपण, आंघोळ झाल्यानंतर टॉवेल घेतो आणि असं जोरात घासून पुसतो, तर तसं नाही करायचं। यामुळे काय होतं की तुमच्या केसांचे क्युटिकल्स डिस्टर्ब होतात आणि तुमचे केस ड्राय आणि फ्रीझी दिसू लागतात। यामुळे कधीही तुम्ही मऊ सॉफ्ट कॉटनचे टॉवेल वापरायचे। ते सुद्धा कसं, तर टॉवेल घ्यायचा, तो डॅब 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 करून पुसून घ्यायचा, किंवा तो गुंडाळून तुम्ही वर टाकू शकता। त्यानंतर तुम्ही केस नॅचरल लाईटमध्ये वाळवू शकता। तर मोठ्या दाताचा कंगवा वापरणे। केस धुतल्यानंतर आपण लगेच केस विंचरतो, तर तसं नाही करायचं। तुमचे जर केस माझ्यासारखे स्ट्रेट असतील तर केस किमान 70 ते 80% वाळल्यानंतर तुम्ही केस विंचरून घ्यायचे। यामुळे काय होतं की केसांना छान बाउन्स राहतो। तुमचे केस जर कर्ली असतील किंवा खूप बाउन्सी असतील तर तुम्ही 40 ते 50% केस ड्राय झाल्यानंतर तुम्ही केस विंचरू शकता। आता केस कसे विंचरायचे ह्याची सुद्धा पद्धत आहे बरं का। तुम्ही केस विंचरताना आधी खालचे केस विंचरून घ्यायचे, नंतर मधून, नंतर वरून खाली केस विंचरून घ्यायचे। हे सगळं झाल्यानंतर तुम्ही लिव्ह इन कंडिशनर लावला तर उत्तमच। बरेच जणांना केस धुतल्यानंतर रोज ड्रायर वापरायची सवय असते। तसं करत असेल तर आत्ताच थांबा, कारण काय होतं, तुम्ही ज्यावेळी ड्रायर वापरता त्यावेळी तुमच्या केसांमधलं नॅचरल ऑइल निघून जातं आणि तुमचे केस ड्राय पडतात, मग ते मधून तुटायला चालू होतात किंवा हेअरफॉल चालू होतो। त्यामुळे रोज हीट स्टायलिंग वापरू नका। कधीतरी इव्हेंट आहे किंवा फंक्शन आहे म्हणून तुम्ही करू शकता, पण ते सुद्धा हीट प्रोटेक्टर लावून, पण रोज अजिबात करू नका। हेअर ऑइल मसाज आपल्या आई लोकांचा किंवा मम्मी लोकांचा सगळ्यात आवडता मुद्दा। आता बाजारात खूप सारे फॅन्सी हेअर ऑइल्स मिळतात, पण मी सजेस्ट करेन की कधीही नॅचरल ऑइल वापरा। जसं की खोबरेल तेल आहे, बदाम तेल आहे, हे लावा। आता मसाज का करायचा, तर तुमचं छान ब्लड सर्क्युलेशन होतं। त्यामुळे काय होतं की केसांना वाढ होण्यास मदत होते, तसंच तुम्हाला छान रिलॅक्स वाटतं, ज्यामुळे तुम्हाला छान झोप लागते। आता तुमचा स्काल्प जर ऑइली असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ऑलरेडी खूप सारे पिंपल्स असतील तर त्यांनी आंघोळीच्या आधी 2 तास तेल लावायचं।
तुमचे केस जर ड्राय असतील तर मुळांपासून ते केसांच्या शेवटपर्यंत पूर्ण तेल लावा आणि झोपा. सकाळी व्यवस्थित वॉश करा. यामुळे काय होतं, तुमच्या केसांना छान मॉइश्चर मिळतं आणि तुमचे केस छान मऊ राहतात. पण कधीही तेल लावून घराबाहेर पडू नका. यामुळे काय होतं, की जी काही बाहेरची घाण आहे ती तुमच्या केसांना चिटकून राहते, त्यामुळे तुमचे केस खराब होतात. इथपर्यंत आलाच आहात तर चला सबस्क्राईब पण करा, कारण मी अशाच दर आठवड्याला फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. त्यामुळे बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की व्हिडिओ कधी पोस्ट करते. प्रोटेक्शन. बाहेर जाताना तुम्ही केसांची काळजी घेताय का नाही? नसेल तर आजपासूनच घ्या. बाहेर गेल्यावर उन्हामुळे केस खराब होतात, घाम येतो किंवा प्रदूषणामुळे तुमचे केस फ्रीजी होतात. त्यामुळे बाहेर जाण्याआधी एकतर लिव्ह इन कंडिशनर वापरा किंवा UV प्रोटेक्शनचा स्प्रे मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तसंच तुम्ही टोपी किंवा स्कार्फचा सुद्धा वापर करा. प्रोटेक्ट हेअर व्हेन स्विमिंग. पोहण्यापूर्वी डोक्याला घट्ट बसणारी स्विमिंग कॅप घाला, म्हणजे तुमचे केस खराब होणार नाहीत. पाण्यात जे काही क्लोरीन असतं त्याच्यामुळे तुमच्या केसांमधलं मॉइश्चर निघून जातं. ते टिकून राहण्यासाठी स्विमर स्पेशल काही शॅम्पूज आणि कंडिशनर असतात, ते वापरा, म्हणजे तुमच्या केसातलं मॉइश्चर टिकून राहील. स्वच्छता. आता तुम्ही जो रोज टॉवेल वापरता तो टॉवेल आठवड्यातून किमान एकदा तरी धुतला पाहिजे. तुम्ही रात्री ज्या उशीवरती झोपता त्याचा सुद्धा कवर आठवड्यातून एकदा तरी धुतला पाहिजे. आता ह्या खूप साध्या साध्या गोष्टी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण याच्याने खूप फरक पडतो. तसंच सांगायचं झालं तर अजून तुम्ही जो कंगवा वापरता तो सुद्धा व्यवस्थित धुतला पाहिजे. परत तुम्ही ज्यावेळी केस बांधता हे जर तुम्ही टाईट बांधला तर काय होतं, इथले केस तुटायला चालू होतात. त्याच्यामुळे कधीही पोनीटेल असू दे किंवा अंबाडा असू दे, हे नेहमी लूज बांधा. त्यानंतर सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्या, व्यवस्थित झोप घ्या, हेल्दी जेवण जेवा. तर मंडळी, या होत्या आजच्या अगदी बेसिक टिप्स पण खूप महत्त्वाच्या. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. मी अशाच दर आठवड्याला मस्त मस्त टिप्स घेऊन येत असते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.